नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, 2 तारखेपासून ते 16 तारखेपर्यंतचा आपण हवामान अंदाज पाहणार आहोत. तरी शेतकरी मित्र, सध्या 2, 3 तसे 4, 5 या तारखांना देखील वातावरण ढगाळ राहणार आहे. अंशतः ते थोडेफार जास्त वातावरण हे 5 तारखेपर्यंत राहणार आहे आणि 6 तारखेला थोडे वातावरण ढगाळ कमी होणार आहे. आणि शेतकरी मित्र, एक आपण लक्षात ठेवायचं आहे की वातावरण ढगाळ झाल्यानंतर आपल्या भागामध्ये आणि स्थानिक स्वरूपाचा पाऊस कशा कशा पद्धतीने येऊ शकतो. आपण आपल्या भागामध्ये जर वातावरण ढगाळ झालं असेल, ढग जास्त दाटून आलेले असतील आणि गरमी जर तयार झालेली असेल, थंडी असेल तर पाऊस येणार नाही. आणि ज्या ठिकाणी गरमी तयार झालेली असेल अशा भागामध्ये पाऊस स्थानिक स्वरूपाचा पडण्याची शक्यता आहे. तसेच शेतकरी मित्र, परंतु सध्या पावसाचे प्रमाण दाखवित नाही, परंतु स्थानिक स्वरूपाचा पाऊस गरमी तयार होऊन, उकाडा तयार होऊन पाऊस पडू शकतो. तसेच शेतकरी मित्र, सध्या तरी पावसाचे वातावरण नाही, परंतु स्थानिक स्वरूपाचा पाऊस हा पडू शकतो गरमी तयार होऊन. आणि तो 5 तारखेपर्यंत, तरी सध्या तरी 5 तारखेपर्यंत थोडे वातावरण जास्त ढगाळ राहणार आहे आणि 6 तारखेला वातावरण ढगाळ वातावरण हे कमी होणार आहे. तसेच 7 तारखेला देखील वातावरण हे स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. 7 तारखेला परत शेतकरी मित्र, 8-9 तारखेला देखील वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 8 आणि 9 तारखेला 9 तारखेला देखील काही भागामध्ये वातावरण ढगाळ राहील आणि स्थानिक स्वरूपाचा त्या भागामध्ये पाऊस पडू शकतो. 9 तारखेला सातारा, पुणे, अहिल्यानगर, रत्नागिरी या भागामध्ये स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. जर वातावरणामध्ये गरमीचे प्रमाण तयार झाले तर, उकाडा तयार झाला तर. आणि ज्या भागामध्ये उकाडा राहणार नाही तशा भागामध्ये पाऊस पडण्याची खूप कमी शक्यता आहे. परंतु सध्या ढगाळ वातावरण हे सध्या तरी 11 तसेच 12 तारखेला 11 तारखेपर्यंत आहे आणि 12 तारखेला परत ढगाळ वातावरण कमी होत आहे. परत 13 तारखेला ढगाळ वातावरण राहत आहे. तर शेतकरी मित्र, एक दिवस अशी ढगाळ वातावरणाची सध्या परिस्थिती चालू आहे आणि 15 तारखेपासून परत वातावरण हे कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे. सध्या तरी 14 तारखेपर्यंत, 14 जानेवारीपर्यंत वातावरण ढगाळ राहणार आहे आणि ज्या भागामध्ये गरमी तयार होईल, उकाडा तयार होईल अशा भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच शेतकरी मित्र, परंतु 15 तारखेपासून पावसाचे वातावरण हे बिलकुल नाही आणि वातावरण देखील ढगाळ राहणार नाही. तसेच थंडी देखील 15 तारखेपासून 15-16 या तारखेपासून थंडीचे प्रमाण परत थोडेफार वाढण्याची शक्यता आहे. परंतु शेतकरी मित्र, 15 तारखेपर्यंत तेलंगणा, कर्नाटक तसेच केरळ या भागामध्ये 15-16 तारखेपर्यंत ढगाळ वातावरण आणि या राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच शेतकरी मित्र, महाराष्ट्रामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहणार आहे आणि काही जिल्ह्यातच स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तो पण ज्या ठिकाणी गरमी तयार होईल अशा ठिकाणीच पाऊस पडू शकतो. अशी शेतकरी मित्र, ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.